हॅलो विद्यार्थी मित्रांनो, चला रोमन अंकावर आधारित काही प्रश्न पाहूत आपण. तर आपला पहिला प्रश्न, ठीक आहे. इथे मी काही संख्या लिहून ठेवल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत. इथे 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आणि इथे 10 20 इथे 100 200 300 400 500 600 700 800 900 1000. आता समजा आपल्याला 252 पाहिजे असतील. 252 पाहिजे असेल तर आपण काय करायचं, याचं विस्तारित रूप करायचं. याचं किती होतात, हे 200, हे 50 आणि हे 2 आहे. 200 ला आपण कसं लिहितो, तर ह्या टेबलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं 2C आहे. 200 म्हणजे 2C. 50 म्हणजे काय, 50 इथं पाहिलं टेबलमध्ये तर इथं L भेटेल. 2 जर पाहिलं इथं ह्या टेबलमध्ये 2 इथे 2 म्हणजे डबल आहे. मग आपलं तुमचं 252 काय आहे हे ऑटोमॅटिकली उत्तर आलं. समजा मला 878 पाहिजे. 800 वेगळा घेऊ तर 879 पाहिजे. 879 ला कसं लिहूत आपण, हे 800 प्लस 70 प्लस 9. आता 800 जर पाहायला गेलं ह्या छोट्याशा टेबलमध्ये एवढा पाठ केलं की आपल्याला उत्तर येतात. 800 काय झालं, 800 म्हणजे D+C. 800 म्हणजे D+C. 70 कसे आहेत ह्या टेबल अनुसार, 70 म्हणजे L+X. आणि 9 जर पाहिले आपण, 9 येणार IX. अशा प्रकारे आपण कोणतीही संख्या आपण काढू शकतो. आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे होऊ. प्रश्न क्रमांक पहिला आहे, 29 ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहाल? रोमन चिन्हात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 1 आहे XXXI. पर्याय क्रमांक 2 आहे XXIX. पर्याय क्रमांक 3 आहे आपल्याला XIXX. आणि पर्याय क्रमांक 4 आहे आपल्याला XXVII. मग याच्यातल्या पर्यायाचं उत्तर सांगा बरं तुम्ही. 2 मिनिट आपण वाट पाहू. चला, उत्तर कोणीही दिलं नाही आपल्याला. आता इथं पहा, 29 म्हणजे काय, 29 म्हणजे आपल्याला 20 अधिक 9 म्हणजेच 29 आहे. 1 मिनिट थांबायचं, थोडं व्यवस्थित झालं नाही आपलं हे. एकच मिनिट.
व्हिडिओला लाईक करा. चला 29 म्हणजे आपल्याला 20 अधिक 9 29 होतात. मग 20 आपण रोमन अंकात कसे लिहितो? 20 आपण रोमन अंकात बघा डबल एक्स लिहितो. 2 वेळेस एक्स लिहिलं. आणि 9 कसे लिहितो आपण? 9 पहा इथं आय एक्स. हे झाले आपले 29. मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसेल? असा असा जो पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक बी आपल्याला उत्तरामध्ये भेटून जाईल. पुढचं प्रश्न देऊत आपण. डी भागिले एल गुणिले सी बरोबर किती? आणि त्याचा पर्याय क्रमांक ए आहे आपल्याला एक्स. पर्याय क्रमांक बी आहे आपल्याला एम. पर्याय क्रमांक सी आहे आपला एल. आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला डी. ठीक आहे. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. व्हिडिओला लाईक करा. उत्तर करण्यासाठी 2 मिनिट देतोय मी. 1 मिनिटाचा वेळ देतो. पहा याचं उत्तर कसं काढायचं? डी म्हणजे किती? डी जर तुम्ही इथे पाहिलं डी डी म्हणजे 500. हे डी म्हणजे 500. ठीक आहे. त्याच्यानंतर भागाकार लिहा. एलच्या जागी किती लिहायचं? एल. एल जर इथं पाहिलं तुम्ही एल हे 50. गुणाकाराचे चिन्ह जसं तसं ठेवलं. सी सी ची किंमत किती आहे इथं? सी ची किंमत जर इथं किती पाहिली तुम्ही तर 100 भेट. आता हा एक शून्य गेला. इथलचा एक शून्य गेला. हे 5 1 5 5 1 5 हे शून्यला शून्य. आता उरलं किती इथे? इथे 10 गुणिले 100. 10 गुणिले 100. 10 गुणिले 100 आपलं उत्तर काय येते? आपलं उत्तर येते 1000. आता 1000 हे पर्यायामध्ये तुम्हाला कुठे दिसतंय? 1000 पहा. 1000 लाच आपण रोमन अंकात यम लिहितो. मग यम हे उत्तर असणारं पर्याय क्रमांक आहे तुमचं बी मध्ये आपल्याला सापडून जाईल. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडत असेल तर. चला पुढचा प्रश्न घेऊ. लिहून घेत जा सगळं, जेणेकरून तुमचा एक क्लास सारखा समजायचा आपला आणि सगळं लिहून घ्यायचं आपलं. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. एम डी गुणिले एल आणि याचे पर्याय देतो मी तर. पर्याय क्रमांक ए डी. पर्याय क्रमांक बी एल सी एम. सी सी आणि पर्याय क्रमांक डी है एम.
तर 4 लाईक्स आहेत. लाईक्स करा जास्तीत जास्त. ठीक आहे. अजून 5वा पुढचा पण प्रश्न देऊन ठेवतो आणि तुम्हाला उत्तर करायला वेळ देतो. चला. या हा पण देतो आणि पुढचा पण प्रश्न देतो मी. चार नंबरचा प्रश्न आहे. संख्यांचा गुणाकार किती? 3 रोमन अंकात 3 आहेत, हे रोमन अंकात 4 आहेत आणि हे रोमन अंकात 5 आहेत. या रोमन संख्यांचा गुणाकार आपल्याला किती आहे ते सांगायचं आहे. पर्याय क्रमांक मध्ये देतो. पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक सी, एक्सेल आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्या तो व्ही एम. ठीक आहे. उत्तर करायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. समर्थ मेसेज केला, सपनानं मेसेज केला. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पहा तिसऱ्याचं उत्तर काय आहे? तिसऱ्याचं एकानं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, पाहू. चला. या यमच्या जागी किती येते? यमची किंमत किती आहे? यम म्हणजे किती आहे तिथं? यम म्हणजे 1000. यम म्हणजे 1000. डी ची किंमत किती आहे? डी ची इथलचे एवढे पाठ करून ठेवायचे आपल्याला, व्यवस्थित पाठ करून ठेवायचे. एवढं पाठ झालं की तुम्हाला याच्यावर आधारित प्रश्न येतात, सोपे राहतात. डी म्हणजे किती आहे? डी म्हणजे 500. गुणाकाराचं चिन्ह आहे. एल ची किंमत किती येतं? एल ची किंमत आहे 50. एवढं सगळं पाठ केलं की उत्तर सहज येतात. हा शून्य गेला, इथलचा एक शून्य गेला, हे 50 ला 50 ऑटोमॅटिकली गेले. उरले किती? आपल्याला फक्त 100 उरलेले आहेत उत्तरामध्ये. आणि 100 म्हणजेच किती? 100 म्हणजे बघा, 100 म्हणजे सी. 100 म्हणजे सी. याचा पर्याय क्रमांक सी आहे. अतिशय असा सोपा आहे. समर्थ उत्तर करत जा, उत्तर करत जा. के मराठा. चला ठीक आहे. सगळ्यांना आहे. सर फर्स्ट पेपरला येतात का रोमन नंबरवर क्वेश्चन? हो येतात. रोमन नंबर पहा, तुम्ही गणिताची आपल्याला सगळीच तयारी ठेवायची. म्हणजे गणिताचा कोणताही प्रश्न आला की आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये रोमन अंकावर आधारित प्रश्न येतात. टीईटी मध्ये तर येतातच, एक प्रश्न राहतोच रोमन अंकावर. दोन पण असतात. मागच्या वेळेस बहुतेक 2 प्रश्न आलते. तर रोमन अंकावर आधारित प्रश्न राहतातच. आणि तुम्हाला गव्हर्नमेंटची कोणतीही म्हणजे परीक्षा असो, त्याच्यामध्ये गणित आपलं परफेक्ट ठेवायचं. कोणत्याही प्रकारचे प्रश्न येऊ, रोमनचे येऊ किंवा दुसरे येऊ. ठीक आहे. सगळे प्रश्न आपल्याला आले म्हणजे आपल्याला नोकरी लागते. ठीक आहे. आणि आपल्या मित्रमंडळीला पण सांगा लाईव्ह यायला. जास्तीत जास्त लाईव्ह असलं म्हणजे आपण काय करू, नेहमीच लाईव्ह येऊ. आता 15 दिवस आहे मला दिवाळीच्या सुट्ट्या. पण जर लाईव्ह जास्त येत असेल तर एक आपण वेळ देता येते, है की नाही? आता सध्या तरी खूप जास्त बराच वेळ मी येणार आहे लाईव्ह. आता इथे पाहिलं 3, 4, 5 हे रोमन अंकातले 3 आहेत, हे रोमन अंकातले 4 आहेत, हे रोमन अंकातले 5 आहेत. ह्या सगळ्यांचा गुणाकार विचारला आपल्याला. म्हणजे 3 गुणिले 4 गुणिले 5 यांचा जर गुणाकार केला, 3 गुणिले 4 12 होतात, 12 पंचे 60. आता हे 60 कसे लिहायचे रोमन अंकामध्ये? आपल्याला माहिती आहे, एवढा टेबल जर आपण पाठ केला तर LX म्हणजे 60. LX म्हणजे कुठे आहे पहा, इथं LX आपल्याला 60 पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला उत्तर भेटून जातं. अतिशय असं सोपं होतं. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. 4 प्रश्न झालेत आतापर्यंत. 5वा आणि 6वा.
व्हिडिओ पाठीमागे जाऊन पण तुम्ही पाहू शकता. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न. पाचवा प्रश्न, एम एल गुणिले व्ही बरोबर किती? 5व्या नंबरचा प्रश्न आहे. त्याचे ऑप्शन्स ए, बी, सी आणि डी मध्ये. एक्स डी एम सी, एक्स डी एम सी. आणि प्रश्न क्रमांक 6 आपल्याला 6वा नंबरचा प्रश्न आहे. चुकीची जोडी करायची. रोमन संख्यातील चुकीची जोडी कोणती? जे खालीलपैकी रोमन संख्या दिलेल्या आहेत त्याच्यातली चुकीची जोडी आपल्याला सांगायची. पर्याय क्रमांक ए आहे पर्याय क्रमांक बी आहे आपला एक्स व्ही बरोबर डबल एक्स डबल आय व्ही डबल आय. पर्याय क्रमांक सी एक्स व्ही बरोबर एस एक्स आय एक्स मायनस व्ही आय. नंबर पर्याय क्रमांक डी एक्स व्ही बरोबर एक्स प्लस व्ही आय. ठीक आहे, या दोन प्रश्नाचे उत्तर करायचे, मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे. 2 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला, 2 मिनिटात उत्तर सांगायचं. कसं वाटायचं? चला तर 5व्या प्रश्नाचं उत्तर पाहू. एम म्हणजे किती? तर एम म्हणजे किती आहे? 1000. एल म्हणजे किती आहे उत्तर? एल म्हणजे उत्तर आहे इथे 50. व्ही म्हणजे उत्तर किती ते? व्ही कुठे आहे पहा, व्ही म्हणजे 5. व्ही म्हणजे 5. आता आपण याचं उत्तर करायला गेलो, हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य, हे 5 कटले, हे 5 कटले, उरलं उत्तर किती? 100. 100 म्हणजेच काय? 100 म्हणजेच आपल्याला सी. ठीक आहे, 100 म्हणजे सी, म्हणजे पर्याय क्रमांक आपला डी आपल्याला बरोबर आहे.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर पाहिला आपण, चुकीची जोडी आपल्याला पाहायचं. प्रश्न व्यवस्थित वाचा, चुकीची जोडी विचारली नाही तर डायरेक्ट प्रश्न करून आपण उत्तर काय करतो, डायरेक्ट जे उत्तर बरोबर आहे ते पहिल्याच ऑप्शन मध्ये आपण देऊन टाकतो. तर आपल्याला इथं चुकीची जोडी पाहायची. हे झाले 10 आणि हे झाले 5. 10 आणि 5 किती होतात? 15. तर रोमन अंक कसे ओळखायचे ते पण लक्षात ठेवा. हे 1 आहे आणि हे म्हणजे 10 आहे. 10 आहे ते 1 आहे. जर छोटी संख्या जर मोठ्या संख्येच्या आधी आली म्हणजे वजाबाकी करायची. है ना, हे 1 आहे आणि हे 10 आहे. ठीक आहे नाही, छोटी संख्या जर इकडच्या साईडला येते तर वजाबाकी करायची, एवढं लक्षात ठेवा आधी. मग या 10 मधून 1 गेला, हे 9 आहेत. अधिक हे 5 आणि हे 1, 5 आणि 1 हे झाले 6. याचं उत्तर किती आलं? 15. 5 आणि 6 15 आणि हे 15, म्हणजे हे आपलं बरोबरचं उत्तर. आपल्याला चुकीची जोडी शोधायची. आता हे 15 आहे. ठीक आहे, ह्या दोघांचं जर हे केले 10 आणि 10 20, 20 आणि हे 2 झाले 22, 20 आणि 2 22 वजा हे 5, 5 6 आणि 7, हे 7, 22 मधून 7 गेले, याचं पण उत्तर आलं 15. त्याच्यानंतर याचं उत्तर पाहिलं आपण, हे झाले 10, हे 1 आणि हे 10. पहा, ही मोठ्या संख्येच्या आधी छोटी संख्या आली, म्हणजेच आपल्याला काय करायचं, 10 मधून हा 1 वजा करायचा. कधीही छोटी संख्या रोमन अंकामध्ये मोठ्या संख्येच्या आधी येत नाही. जर आलं तर ते वजा करायचं. हे 10 झाले, हे 10 मधून ही लहान संख्या आलेली आहे 10च्या आधी, तर ती वजा करायची. 10 मधून 1 गेला 9, 10 अधिक 9 हे किती झाले? 19. ठीक आहे, वजा हे झाले 4, 19 वजा 4, आपलं उत्तर किती येते? 15. त्यानुसार आपण पुढचा जर प्रश्न पाहिला, हे 15 आहे, हे झाले 10 अधिक हे 5 आणि 1 किती झाले? 6, 10 आणि 6 16, पण आपल्याला उत्तर पाहिजे 15. हे 16 उत्तर आहे, म्हणजे हे चुकीचं उत्तर झालं. बाकी सगळ्याचं उत्तर 15 आलं, हे उत्तर चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. लिहून घ्या एवढं. 1 2 आणि खाली एक प्रश्न मावू शकतो, 3 प्रश्न होऊ शकतात एकत्र. व्यवस्थित दिसतंय का? चला, पुढचा प्रश्न घेऊत आपण. L/C 7 गुणिले M. इथं पर्याय क्रमांक 1 DCLM. पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 8 M-D छेद x वजा D प्लस C छेद XX V बरोबर किती? पर्याय क्रमांक A, B, C आणि D. XX IV XXX XXVI आणि XXV असे 4 पर्याय. उत्तर करायचं, 2 मिनिटाचा टाइम देतो. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचे, लवकर लवकर करायचे 2 मिनिटाच्या टाइम मध्ये. कमेंट खूपच कमी करतायत, खूप कमी जण करतायत. 2 मिनिटाचा टाइम आहे, ते 2 मिनिटाच्या टाइम मध्ये गणित सॉल्व्ह करून दाखवायचे.
व्हिडिओला लाईक करा, 7 जण आहेत लाईव्ह आणि लाईक्स कमी आहेत, लाईक करा. चार लाईक आहेत फक्त, 7 जण लाईव्ह असून पण. ठीक आहे, चला झालं का उत्तर? कोणाला काढायचे का उत्तर? चला मीच काढून देतो तुम्हाला. यल म्हणजे किती? आता हा तक्ता जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला असेल तर यल म्हणजे 50. हे एलच्या जागी आपल्याला 50 ठेवायचे. छेद सी म्हणजे किती आहे? सी म्हणजे 100 आहे की नाही? वरी पण 100 आहे, तिथे सी म्हणजे 100. मग 50/100 गुणिले एम म्हणजे किती? एम म्हणजे असतात 1000. एम म्हणजे असतात 1000. हा एक 0 गेला, इथलचा एक 0 गेला, अजून एक 0 गेला, अजून एक गेला. 5 गुणिले 100. 5 गुणिले 100. 5 गुणिले 100 म्हणजे किती येणार? उत्तर 500 येणार. आता 500 उत्तर 500 म्हणजे किती? बघा 500 म्हणजे आपलं डी. म्हणजे हा टेबल तुम्हाला अभ्यासणं फार गरजेचं आहे. 500 म्हणजे डी. डी हा आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल. पुढचा प्रश्न उत्तर करायला मी 1 मिनिटाचा वेळ देतो. जास्तीत जास्त कमेंट करा, उत्तर करा. समजलं तर यस म्हणा, तेवढं तरी यस नव्हतं तरी कमेंट करा. सर समजतंय, नाही समजतंय, सर थोडं हळू घ्या किंवा थोडं फास्ट घ्या. समजत नसेल तर ते पण सांगा सर, कोणता प्रश्न नाही समजला ते पण कमेंट मध्ये टाकू शकता. पुन्हा घेऊत आपण प्रश्न. चला यम म्हणजे किती? यम म्हणजे 1000. यम म्हणजे किती? 1000. 1000 वजा डी म्हणजे किती? डी म्हणजे आपल्याला 500 वजा एक्स म्हणजे किती? एक्स म्हणजे 10 आहे की नाही? वजा बाकीचं चिन्ह. डी म्हणजे किती? डी म्हणजे आहे, डी म्हणजे 500. सी म्हणजे 100. एक्स म्हणजे 10 10 आणि 5. 10 10 5 20 20 आणि 5 25. ठीक आहे, आता याला सोडवायचं आपल्याला. आता याला सोडवले, पहिले वजाबाकी करायची, नंतर भागाकार करायचा. पहिले भागाकार नाही करायचा, म्हणजे छेदस्थानीचे नाही घ्यायचे. 1000 मधून 500 गेले, 500 राहतात, भागिले 10 वजा 500 आणि वजा बाकीचं चिन्ह आहे. 500 अधिक 100 किती होतात? 600 छेद 25. आता छेदस्थानी म्हणजे भागाकार करायचा याचा. याचा भागाकार करायचा. हा एक 0 गेला, हा एक 0 गेला, उत्तर आलं याचं 50 वजा 25 न जर 600 ला भागितलं तुम्ही, ठीक आहे, तर आपण डायरेक्ट 5 न भागू त्याला. हे 12 पंचे 60, एक 0 जसा तसा. त्या 120 ला 5 न भागितलं, उत्तर इथे इथं 2 येते, उरले 2 5 चोक 20, म्हणजे उत्तर आलं 24. 50 मधून 24 काढायचे, 50 मधून 24 गेलं, उत्तर येते 26. मग इथं 26 पहायचे कुठे आहेत? हे रोमन अंकातले किती आहे? हे रोमन अंकातले 24 झाले. हे 10 10 10 हे किती झाले? हे 30 झाले. इथं 10 10 20 आणि 5 25 आणि 1 26, म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्नाचं उत्तर प्रश्न घेऊ 2.
प्रश्न क्रमांक 9. CM भागिले L गुणिले अधिक आहे गुणिले भागाकाराचं चिन्ह आहे XXD. पर्याय क्रमांक 1 आहे DCL. नंबर 2 आहे XVII. नंबर C आहे CDV. नंबर D आहे CDL. इथं DCL आहे तर CDL. हे म्हणजे किती राहतात? हे 100, हे 500 आहेत. बघा, मोठ्या संख्येच्या आधी छोटी संख्या आली म्हणजे वजाबाकी करायची. 500 मधून 100 गेले 400 आणि हे किती येतं? हे L म्हणजे 50. म्हणजे ही संख्या किती झाली? 450. C म्हणजे 100 आहे, D म्हणजे 500 आहे. बघा, लहान संख्या मोठ्या संख्येच्या आधी आली म्हणजे वजाबाकी करायची 400 आणि हे झाले V म्हणजे 5. हे संख्या झाली 405. उत्तरामध्ये कळायला पाहिजे कोणतं काय आहे, तरच आपल्याला उत्तर काय होतात? सोपे जातात. हे झाले 10, 7, 17. हे झाले 500. हे 100 नंतर आले आणि 50 त्याच्या नंतर म्हणजे किती झाले? 650. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला माहिती पाहिजे कोणतं काय आहे. चला 10व्या नंबरचा प्रश्न पण लिहून टाकू. हे सॉल्व्ह करूत आपण. पहिले प्रश्न लिहून देऊ. जास्त प्रश्न होणार नाही, 10-12 प्रश्न होणार आहे एका क्लासमध्ये. DCL भागिले XLXV गुणिले C बरोबर किती? पर्याय आहे त्याचे. पर्याय क्रमांक A C, पर्याय क्रमांक B M, पर्याय क्रमांक C X आणि पर्याय क्रमांक D. ठीक आहे, उत्तर करायचं कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. मी 2 मिनिटाचा वेळ देतो. चला, हा जर पहिला प्रश्न पाहिला आपण, ठीक आहे, पहिला प्रश्न CM. C म्हणजे किती होतात? C म्हणजे 100. M किती होतात? M म्हणजे 1000. पहा, हे जर लहानी संख्या मोठ्या संख्येच्या आधी आली म्हणजे लहानी संख्या मोठ्या संख्येतून वजा करायची म्हणजे CM म्हणजे आपलं उत्तर किती येते? 900. आता मी इथं दिलेलंच आहे, पण तुम्हाला कसं ओळखायचं ते माहित पाहिजे. CM म्हणजे 900. जर तुम्हाला टेबल पाठ असेल तर सोपीच गोष्ट आहे, चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर L म्हणजे किती होतात? L म्हणजे 50. भागाकार X म्हणजे आपले 20 होतात. आणि D म्हणजे किती होणार? इथं D म्हणजे 500. आता आपल्याला हे सोडवताना हे भागाकाराचं हे सॉल्व्ह करताना आपल्याला काय करावं लागते? हे 950 हे जसं तसं ठेवायचं इकडचं आणि आपल्याला हे सॉल्व्ह करताना आपल्याला काय करावं लागते? भागाकाराचं चिन्ह कट करावं लागते, त्याच्या जागी गुणाकाराचं घ्यावं लागते. आणि गुणाकाराचं घेताना ही खालची संख्या वरी राहते आणि वरची संख्या खाली. याला आपण गुणाकार व्यस्त असं म्हणतो मराठीत, आणि इंग्लिश मध्ये म्हणतो त्याला रेसिप्रोकल म्हणतात. ओके, गुणाकार व्यस्त म्हणतो त्याला आपण. गुणाकार व्यस्त म्हणजे खालची संख्या वरी जाणार आणि वरची संख्या खाली, आणि त्याला रेसिप्रोकल म्हणतात इंग्लिश मध्ये. आता याला आपण सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला, हे 50 गेले. 900 ला 2 न भागितलं, 900 भागिले 2 आपलं असं आहे. 900 भागिले 2 आपलं उत्तर येईल 450.
आता 450 इथं उत्तर जर पाहिलं आपण तर पर्यायी क्रमांक मी आधीच उत्तर सांगितले याचे काय आहेत, हे ह्या संख्या किती आहेत, तर 450 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटतं. ठीक आहे, म्हणजे हे उत्तर पण काढणं महत्वाचं आहे. याच्यातले 450 कोणते आहे ते पण माहित असणं आपल्याला गरजेचे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हा पूर्ण टेबल व्यवस्थितपणे पाठ करायचा आहे. हा प्रश्न काय करायचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. हे काही उत्तर येत नाही. ठीक आहे, समजलं का? कमीत कमी तेवढं तरी सांगा. समजलं नाही समजलं कमेंट करा जास्तीत जास्त. चला, कोण कोण होते आतापर्यंत? सपना, समर्थ, समर्थनं मेसेज केलेत बरेचसे. 96K मराठा एवढ्याच जणांनी मेसेज केलेले आहेत. चला ठीक आहे, जास्तीत जास्त कमेंट पण करत जा. चला आता DCL, डी म्हणजे आपले हे झाले 500 अधिक सी म्हणजे किती आहे 100 अधिक एल म्हणजे 50, हे झाले 650. सी म्हणजे किती आहे 100. ठीक आहे, सी म्हणजे 100 आणि एल म्हणजे 50. एल म्हणजे किती राहतात? एल म्हणजे 50 राहतात. 50 अधिक 10 60 आणि 5 65 झाले 65. 50 आणि 10 60, 60 आणि 10 65. आता हे 65 ला 65 गेले, उरला 1 आणि हा 0 म्हणजे 10 गुणिले 100. 10 गुणिले 100 आपल्याला काढायचं आहे. 10 गुणिले 100 आपलं उत्तर येते 1000. 1000 म्हणजेच आपल्याला काय? 1000 म्हणजे एम. एम हा पर्याय क्रमांक बी चा आपलं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. शेवटचे 2 प्रश्न घेऊत आपण. उत्तर काढायचं आहे. अजून एक शेवटचा प्रश्न आपला 11वा आणि 12वा आपला शेवटचा प्रश्न राहील आजच्या क्लासचा. चला, कोणाला येतात का उत्तर? कमेंट बॉक्स मध्ये टाका. सकाळी पण आपण रोमन अंकावर केलते, अजून पुन्हा केला. आता दुपारी आपण दुसरा टॉपिक घेऊ. यम म्हणजे किती? यम म्हणजे 1000. डी म्हणजे किती? डी म्हणजे असतात 500. पाठ जर असेल तर सोपं जाते उत्तर, आहे की नाही? हे सगळं पाठ पाहिजे. एल डी सी काय असते. एल म्हणजे किती असतात? 50. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 50 गेले, 50 गेले.
उरलेत किती 100. 100 म्हणजेच काय येणार? सी येणार. 100 म्हणजे सी. ठीक आहे, अतिशय सोपं उत्तर होतं. त्याच्यानंतर सीएम बघा, एम म्हणजे 1000, सी म्हणजे 100. हा जर 100 ह्या 1000च्या आधी येत असेल रोमन अंकामध्ये कधी पण मोठे, जर लहान संख्या मोठ्या संख्येच्या आधी येत असेल तर ते वजा करायचे. म्हणजे 1000 मधून 100 वजा केले उत्तर येते 900. सी म्हणजे 100, डी म्हणजे 500. हे 100 हे 500च्या आधी आले म्हणजे ते झाले 400 आणि 50 म्हणजे झाले 450. एल एल म्हणजे किती? 50. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 45 45 45 दोन्ही 90. 2 गुणिले 50. 2 गुणिले 50 म्हणजेच आपलं उत्तर इथे पण आलेलं आहे 100. 100 म्हणजे इथे मी काय सांगितलं होतं? सी. तसं इथे 100 म्हणजे आपलं उत्तर येणार डी. ठीक आहे, अशा प्रकारे हा आपला एक प्रयोग केला की बाबा बोर्डवर कसं समजते की नाही समजतं. समजत असेल तर असं कंटिन्यू करू. कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर पेजेसवर घ्याव की बोर्डवर घ्याव. तुम्हाला कोणतं व्यवस्थित समजत आहे. पेपरवर आपण घेतो जास्त करून. बोर्डवर समजत असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. सर बोर्डवरच शिकवा किंवा पेजेसवरच शिकवा. जे तुम्हाला आवडते ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका आणि आपण त्यानुसार आपण काय घेऊ तर बोर्ड किंवा जास्तीत जास्त त्याच्यानुसार घेण्याचा प्रयत्न करू. बोर्डवर नाही तर आपलं मग पेजेसवरच जर चांगलं जास्त समजत असेल तर पेजेसवरच घेता येतं. चला ठीक आहे. आजचा व्हिडिओ संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळीला पण सांगा की व्हिडिओ पाहत जा, जास्तीत जास्त लाईव्ह या. म्हणजे मी जास्तीत जास्त जर जास्त विद्यार्थी असतील व्हिडिओ पाहत असतील तर मी जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन. आजच्या दिवसासाठी एवढंच. व्हिडिओ बॅक करून मागं करून पहा, आपले व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा. धन्यवाद.